आणि आता घेणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द। बाबुराव कदम कोहळीकर हे हिंगोलीमधून शिंदे गटाचे नवे उमेदवार। पाटलांच्या उमेदवारीला विरोध झाल्याने शिंदेंवर उमेदवारी बदलण्याची नामुष्की। निवडणुकीमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार, जाहीर उमेदवारी रद्द केली याची खंत राहील, शिंदे गटाच्या हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशीमधून भावना गवळी यांचा देखील पत्ता कट। हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर। हेमंत पाटील यांना दिलासा देण्याचा शिंदेंचा प्रयत्न। हिंगोली यवतमाळ वाशीमच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही, शंभूराज देसाई यांची माहिती। यवतमाळ आणि वाशीममध्ये भावना गवळी यांचे कार्यकर्ते आक्रमक। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांची भावना गवळी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी। महायुतीमध्ये वाशीम लोकसभेचा तिढा असतानाच भावना गवळी यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आक्रमक। उमेदवारी घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामा देणार, शिंदेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागा वाटपावरून वर्षावर बैठक। नाशिकची जागा राष्ट्रवादीला तर ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तीनही पक्षांची सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ खडसे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार, दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर खडसेंचं स्पष्टीकरण। एका पक्षाला विश्वासात घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हे चांगलं, खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर गिरीश महाजनांचा टोला। अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज नामांकन अर्ज दाखल करणार, वंचितचे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार। काँग्रेसचे अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार, अकोल्यामधून अभय पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार, नाना पटोले देखील उपस्थित राहणार। महायुतीमध्ये हिंगोलीतून हेमंत पाटलांचं तिकीट कापल्यानंतर बाबुराव कदम कोहळीकर आज उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार। अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह बावनकुळे देखील उपस्थित राहणार। अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रहारकडून दिनेश बुब यांच्या उमेदवारी अर्ज दाखल। बच्चू कडू यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल। आमदार बच्चू कडू यांना धमकीचं पत्र, प्रहारच्या कार्यकर्त्याकडून अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आज आपला नांदेडमधून उमेदवारी अर्ज भरणार, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आज बुलढाण्यामधून नामांकन अर्ज भरणार, आदित्य ठाकरे, रोहित पवार, अंबादास दानवे उपस्थित राहणार। अखेर संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी निरुपम यांचं निलंबन। निरुपम पत्रकार परिषद घेत आज भूमिका स्पष्ट करणार। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा कायम, किरण सामंत यांच्याकडून माघार घेण्यासंदर्भातलं ट्विट डिलीट, तर दुसरीकडे नारायण राणे यांच्याकडून मतदारसंघामध्ये बेठीगाठी सुरू। रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार मोदींच्या मंत्रिमंडळात हवा, राणे यांचं सूचक वक्तव्य। रत्नागिरी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, किरण सामंत या युवा नेतृत्वाला संधी मिळावी। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेच्या वादावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। कुडाळचा आमदार म्हणजे घमेला, नारायण राणे यांची वैभव नायकांवर टीका, तर मला भेटले की पाया पडतात आणि तुमच्यासमोर मर्दानगीच्या गोष्टी करतात, राणेंचा विनायक राऊतांवर देखील निशाणा। राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून मशाल चिन्हावर लढणार नसल्याचा निर्णय, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। तर 30 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये असताना मशालवर कसं काय लढणार, राजू शेट्टींचा सवाल। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, धैर्यशील मानेची राजू शेट्टींवर टीका। ठाकरेंनी हातकणंगलेमधून सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माने यांचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंनी स्वतःची कबर खोदली, अल्पशा सुखासाठी ठाकरे कायमचे दुःखात गेले, गिरीश महाजन यांचा ठाकरेंना टोला। कोरोना काळातील औषध घोटाळ्याचं प्रकरण बाहेर येत आहे, बापबेटे आज जाणार, नारायण राणे यांच्याकडून नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा। 23 नेत्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये उडी मारली, 3 पक्ष एक परिवार फोडला तरी देखील भाजपला उमेदवार मिळत नाहीत। भाजपची एकच पॉलिसी, आमच्यासोबत या नाहीतर जेलमध्ये जा, आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात। बीड लोकसभेची निवडणूक लढण्यावर ज्योती मेटे ठाम, तर शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याची विचारणा झाल्याची मेटे यांची माहिती।
सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना पराभूत करणं हा एकच भाजपचा हेतू. पवार विरुद्ध पवार लढत ही दुर्दैवी बाब. युगेंद्र पवार यांच्याकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रचार. शरद पवारांच्या सावत्र भावाचा अजितदादांना पाठिंबा. अजित पवार, सुनेत्रा पवार हेच आमचं कुटुंब. घरावर बोर्ड लावत पांडुरंग पवार यांनी अजितदादांना पाठिंबा दर्शवला. ठाकरे गटाच्या काही मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रचारापासून अलिप्त. सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रचारापासून अलिप्त. ठाकरे गटाची पक्ष नेतृत्वाकडे तक्रार. देशातील वंचितांचा विचार केवळ मोदींनी केला. नाटकबाजांच्या नाटकाला कोणीही विचारत नाही. देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल. निलेश लंके यांनी इंग्रजी आणि हिंदी बोलून दाखवली तर अर्ज भरणार नाही. सुजय विखे पाटलांचं निलेश लंके यांना आव्हान. तर राजकारणामध्ये भाषेचा प्रश्न येत नाही. निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार. अहंकार दाखवू नका, नाहीतर तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. सुजय विखे यांच्या लंकेंवरील टीकेवर रोहित पवार यांचं प्रत्युत्तर. 9 एप्रिलला शिवतीर्थावर या. काय घडलंय आणि काय घडतंय हे सांगायचंय. मनसेची सोशल मीडियावर पोस्ट. गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर जारी. ठाण्याच्या जागेबाबत सन्मानजनक मार्ग निघेल. महायुतीचे प्रमुख नेते चर्चा करून मार्ग काढतील. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. कल्याणमध्ये महायुतीचा उमेदवार जास्त मताधिक्यानं निवडून येईल. विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जाणार. खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या मनीषा कायंदे मैदानात. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेना महिला आघाडीचा मेळावा संपन्न. सोलापूरचे खासदार विमानसेवा सुरू करू शकले नाहीत. प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा. तर जुलै किंवा ऑगस्टमध्ये विमानतळ सेवेत आणणार. राम सातपुतेंचं आश्वासन. सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा रिक्षा चालकांसोबत संवाद. मुद्द्याचं बोला या उपक्रमांतर्गत प्रणिती शिंदे यांचा विविध समाज घटकांसोबत संवाद. दिंडोरी लोकसभेमधून महाविकास आघाडीमध्ये बंड होण्याची शक्यता. जेपी गावित यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. तर माकपचे जेपी गावित दिंडोरीमधून लोकसभा लढण्याची शक्यता. स्वरूप जानकर माढ्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार. स्वरूप जानकर हे महादेव जानकर यांचे पुतणे. पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीचा जो उमेदवार देणार तो 100% निवडून आणणार. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विश्वास व्यक्त. कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. मुंबई विमानतळावरून 1 कोटी रुपयांचं सोनं जप्त. मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई. नंदुरबारमधून भारत मुक्ती पार्टी लोकसभेच्या रिंगणात उतरणार. आदिवासी बांधवांच्या समस्यांसाठी रोहिदास वळवी उमेदवारी अर्ज भरणार. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित प्रशिक्षणाला तब्बल 258 कर्मचाऱ्यांची दांडी. गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात येणार. धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडीमध्ये कोळी समाजाची बैठक संपन्न. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आदिवासी कोळी समाजाचा उमेदवार देणार. बैठकीत निर्णय. लोकसभा निवडणुकीमुळे नंदुरबारमधील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख बदलली. 8 एप्रिलला 15 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पनवेल तालुका पोलिसांचा रूट मार्च. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये रूट मार्च. धुळे शहरामध्ये पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची चोख तपासणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद इथल्या 8 गावांमधील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार. आमगाव नगर परिषदेचा 10 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्यानं नागरिकांची आक्रमक पवित्रा. भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये 19 एप्रिल रोजी मतदान. मतदार जागृती करण्यासाठी स्वीप सेलची मतदान जनजागृती अभियानाला उत्तम प्रतिसाद. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुका आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्याची शोध मोहीम. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचना. यवतमाळमध्ये आतापर्यंत 38 लाख रुपये जप्त. तर जिल्ह्यामध्ये 24 चेकपोस्ट आणि 45 भरारी पथकांची तैनाती. आगामी सण आणि महोत्सवांसाठी मालेगाव प्रशासनाकडून खबरदारी. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांची विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक. जळगावच्या अंमळनेरमधील डांगरे गावातील ग्रामस्थ आक्रमक. गावाच्या पुनर्वसनासाठी जलसमाधीचा इशारा. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणामधून 250 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार. पांझरा नदी काठावरील गावांना पाणी मिळणार.
बीडच्या परळीमधील शासकीय कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय, नागरिक अधिकाऱ्यांकडून स्वतःपुरत्याच पिण्याच्या पाण्याची सोय. नाशिकच्या मालेगावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया. शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत तर पाईपलाईन फुटल्यामुळे शेतामधील कांदा भुईसपाट. जळगावच्या भुसावळमधील विहिरी आटल्या, शहरामध्ये टँकरच्या दिवसभरामध्ये 120 फेऱ्या. पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रामध्ये 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती, 60,000 लिटर पाणी विकत घेऊन वन्य प्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न. पुण्यातील पवना धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा, बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यामध्ये घट, पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये मका पिकाच्या काढणीला आता वेग, अवकाळी पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान, मक्याला किमान 2,000 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची अपेक्षा. वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचूर प्रक्रियेवर परिणाम, यंदा कैरी उत्पादन 1.5 महिना लांबणीवर, रोजगारावर देखील परिणामाची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा गव्हाची आवक 10% कमी, दर नसल्यानं शेतकरी देखील आर्थिक अडचणीत. पुण्याच्या मावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग, पोषक हवामान आणि सिंचनाची सोय असल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक. लातूरच्या आडत बाजारामध्ये तुरीला चांगला भाव, 10,300 रुपये प्रति क्विंटल दरानं तुरीची विक्री. पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये श्रमजीवी संघटना हंडा मोर्चा काढणार, जलजीवन मिशनच्या 129 योजनांचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप. रत्नागिरीमधील शिकारी प्रकरणातील 5 जणांना जामीन मंजूर, प्रत्येकी 25,000च्या जातमुचलक्यावर जामीन. लातूर महानगरपालिकेची शहर बस सेवा गेल्या 6 दिवसांपासून बंद. गेल्या वर्षभरामध्ये 20 लाख महिला आणि मुलींनी मोफत प्रवास केल्यामुळे महापालिकेकडे 2.5 कोटी थकीत. साताराच्या बामणोली बाजारपेठेमध्ये माकडाचा धुमाकूळ, वनविभागानं माकडांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. भंडारा जिल्ह्यातील उफरामध्ये बैलांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव, पशुपालकांना काळजी घेण्याचं आवाहन. भंडारा जिल्ह्यातील पुण्यातील खेड तालुक्यामध्ये बियाणांच्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी, तर जिल्ह्यामध्ये अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा, युरिया उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांच्या आता रांगा. वाशिमच्या पोहरादेवी यात्रेची तयारी पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. 17 एप्रिल रोजी रामनवमी यात्रा महोत्सव, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय नेते येण्याची शक्यता. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीला वज्रलेप निखळला, पुरातत्व विभागाचा दावा फोल, अवघ्या 2 वर्षातच पिंडीची झीज. बीड पोलिसांची नजर आता कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वरांवर. पोलिसांनी तब्बल 350 पेक्षा अधिक सायलेन्सर्स आणि फॅन्सी नंबर प्लेटवर रोड रोलर चालवला. इचलकरंजीतील DKTE महाविद्यालयाच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील विद्यार्थी ई-यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेमध्ये प्रथम, तर ल्युमिनोसिटी ड्रोन या श्रेणीमध्ये देखील दुसऱ्या संघाला उपविजेतेपद. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कात्रा गावाला एका घराला आग लागली, आगीमध्ये घरातील मौल्यवान वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक, आगीचं कारण मात्र अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलरच्या दुकानाला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळेमधील तब्बल 18 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होणार, 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नियोजनाला सुरुवात, आचारसंहिता संपताच नियोजनाच्या कामांना सुरुवात होणार. राज्यामध्ये उद्यापासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, हवामान खात्याची माहिती. कोकण मराठवाड्यासह इतरत्र देखील पावसाची शक्यता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात राहुल गांधी आणि भाजप उमेदवार के सुरेंद्रन यांच्यामध्ये सामना रंगणार.